देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावरती आज संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी सोहळा। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सामील होणार का याबाबत अद्यापही संभ्रम कायम। फडणवीसांनी दोनदा शिंदेंची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही आज शपथविधी व्हावा, शिंदेंची मागणी। शिवसेनेला अपेक्षित खाती आणि संभाव्य मंत्र्यांबाबतही चर्चा, तर वरिष्ठांशी चर्चा करणार फडणवीसांची माहिती। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। अजित पवारांकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट। आता फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, तर बाकीचे मंत्री अधिवेशनाआधी शपथ घेतील। सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। रामदास आठवलेंनी सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। आरपीआयला 1 मंत्रिपद मिळावं, आठवलेंची मागणी। आज शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक होणार। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। महायुतीकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता। भाजपकडून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यास सुरुवात। तिन्ही पक्षाचा उल्लेख असलेली निमंत्रण पत्रिका भगव्या रंगात। निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी असा उल्लेख। शपथविधी सोहळ्यासाठी तयारी करण्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली शहरातून आझाद मैदानात येण्यासाठी गाड्या आणि बसेसची व्यवस्था करण्याचे आदेश। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडून आझाद मैदानाची पाहणी। आझाद मैदानावरील सुरक्षेचा फणसाळकरांकडून आढावा। आझाद मैदानावर आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त। 10 पोलीस उपायुक्त, 20 सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 100 पोलीस निरीक्षकांसह 1500हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त। महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईच्या आझाद मैदान परिसरातील वाहतूक मार्गात बदल। एनएस रोड तसंच कोस्टल रोडनं श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी खास पुण्यातून पगडी। देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसाठीही खास पगडी। मुरुडकर, झेंडेवालेंकडून शपथविधीसाठी पगडी तयार। शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते गुलाबी रंगाचे टी-शर्ट आणि फेटे घालणार, तर पक्षाकडून महिलांना गुलाबी रंगाच्या साड्या नेसण्याचे आदेश। एका महिलेनं हातावरती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची आणि प्रतिमेची खास मेहंदी काढली। मेहंदी दाखवण्यासाठी महिला सागर बंगल्यावर दाखल। नागपुरातून भाजपच्या जवळपास 800 महिला कार्यकर्त्या फडणवीसांच्या शपथविधीसाठी मुंबईत। यंदा भाजप आणि महायुतीची सत्ता आणण्यामध्ये महिलांचा वाटा महत्त्वाचा आहे। महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूरमध्ये ठिकठिकाणी प्रचंड उत्साह। अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीन लावून जल्लोष केला जाणार। शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील साधू महंत उपस्थित राहणार। 300हून अधिक साधू महंतांना सोहळ्याचं निमंत्रण। महंत सुधीरदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री महाराजांना निमंत्रण। राजशिष्टाचार विभागाकडून उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरेंना आजच्या शपथविधीचं निमंत्रण। सर्व माजी मुख्यमंत्री आणि सर्व प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। मुख्यमंत्री पदाचा शपथविधी विशेष मुहूर्तावर होणार। आज 5:57 ध्रुव अढळ योग सुरू होत असल्याची काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांची माहिती। अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्ते आनंदी। फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असल्यानं ढोल ताशा वाजवून आणि एकमेकांना फेडे भरवून कार्यकर्त्यांनी फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असल्यानं जल्लोष साजरा केला। फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अकोल्यात कार्यकर्त्यांकडून मिठाई वाटप। कार्यकर्त्यांनी बँडच्या तालावर ठेका धरत फटाके फोडले। फडणवीसांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ठाण्यामध्ये जल्लोष, लाडू वाटून कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर्स हातात घेत जल्लोष। देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर परभणीमध्ये जोरदार जल्लोष। भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत बँड लावून पेढे वाटले। नंदुरबारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या आनंदात फटाक्यांची आतषबाजी। भाजप कार्यकर्त्यांकडून देवा भाऊ तुम आगे बढ़ोच्या घोषणा। महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा। महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांना आमदार समर्थनाचं पत्र सोपवलं। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडून सत्ता स्थापनेचं औपचारिक निमंत्रण। मुख्यमंत्री पद ही तांत्रिक बाग, आम्ही तिघेही एकत्र मिळून सरकार चालवणार, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य।
दिल्लीत आपण कुणालाही भेटायला गेलो नव्हतो. आधीच चर्चा झाल्यानं शहांना भेटण्याचा प्रश्नच नाही. सुनेत्रा पवारांना दिल्लीत मिळालेलं घर बघायला गेलो होतो. अजित पवारांचं स्पष्टीकरण. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकरांचा व्हिडिओ व्हायरल. महायुतीमध्ये तिढा सुरू असलेली पदं आपल्याला मिळावी यासाठी सावंतवाडीचे ग्रामदैवत पाटेश्वर देवाला केसरकरांचं गारहाण. आपल्या मतदारसंघातील नेत्यांना मंत्रिपद मिळावं म्हणून नाशिक ग्रामीणमध्ये कार्यकर्त्यांचं देवाला साकडं. दादा भुसे, छगन भुजबळ, राहुल आहेर यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची मागणी केली. विधानसभेचं विशेष अधिवेशन 7 ते 9 डिसेंबरपर्यंत असेल. अधिवेशनात आमदारांचा शपथविधी, अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांचं अभिभाषण होणार. राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार. सूत्रांची माहिती. 7 आणि 8 तारखेला सर्व आमदारांचा शपथविधी पार पडणार, तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार. निवडणुका झाल्यानंतर लगेच महागाई वाढली. पैसे जनतेच्याच खिशातून काढणं सुरू झालं. नाना पटोलेंची महायुतीवर टीका. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी नाना पटोलेंची राजीनामा देण्याची घोषणा. भाजप नेत्यांना निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं पत्र आणावं. परिणय फुकेंच्या टीकेला नाना पटोलेंचं प्रत्युत्तर. मार्कडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरांसह शेकडो ग्रामस्थांविरोधात गुन्हा दाखल. मार्कडवाडी प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत 2 गुन्हे दाखल. ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचा आरोप करत जळगावमधील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली. महापरिनिर्वाण दिनासाठी दादरच्या शिवाजी पार्कवर चोख व्यवस्था. मैदानावर निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, सीसीटीव्ही आणि आरोग्य सेवा तैनात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या मुंबईमध्ये स्थानिक सुट्टी जाहीर. लॉंग वीकेंडमुळे नागरिक मुंबईच्या बाहेर, मुंबईच्या जवळपास आणि महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांवर हॉटेलचं बुकिंग फुल करतात. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रांच समोर रोज नवी तथ्य समोर. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी क्राईम ब्रांचकडून आतापर्यंत 26 आरोपींना अटक. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या शूटिंग साईटवरती एक व्यक्ती बेकायदेशीरपणे घुसला. संशयिताला चौकशीसाठी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आल्याची सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये डीआरआयची मोठी कारवाई. खासगी बस सेवेतून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या 5 जणांना पोलिसांकडून अटक. 16 किलो मेफेड्रॉनसह 1,93,00,000ची रोकड जप्त. ठाण्याच्या दिव्यामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर वर्गातच अनोळखी तरुणाकडून विनयभंग. विद्यार्थिनी ओरडताच नराधमानं पळ काढला. सगळा प्रकार वर्गातील सीसीटीव्हीमध्ये कैद. नराधम फरार, तर शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक. मुळशी तालुक्यातील पैलवान विक्रम पारखीचा व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. संसाराच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच नियतीनं चितपट केलं. विक्रमचा 12 डिसेंबरला विवाह होणार होता. पुण्यामध्ये पेट्रोल चोरीच्या संशयावरून मारहाण. मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू. नर्हे परिसरातली घटना. नंदुरबारमधील होळ शिवार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या घरातील पाण्याच्या टाकीत पडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू. खेळताना पाय घसरून पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज. जळगावमध्ये अवैध रेतीची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या महसूल पथकासोबत मुजोरी. 7 जणांविरोधात गुन्हा दाखल. जळगावमध्ये तलाव प्रकल्पासाठी 5 शेतकऱ्यांच्या जमिनी पाटबंधारे विभागाकडून संपादित. कोर्टानं आदेश देऊनही 25 वर्षांपासून जमिनीचा मोबदला न दिल्यानं कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात साहित्य जप्त. ठाण्याच्या कॅडबरी ब्रिज यूटर्न परिसरात कंटेनर उलटला. अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत. नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. अकोल्याच्या पातूर राज्य महामार्गावर 4 चाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. छत्रपती संभाजीनगरजवळ सल्फ्युरिक ऍसिडनं भरलेल्या ट्रकला गळती. नागपूर मुंबई महामार्गावर ट्रकला गळती लागल्यानं मोठ्या प्रमाणावर केमिकल पसरलं. 11 वर्षाच्या चिमुकल्यानं इतिहास रचला. मयंक म्हात्रेनं एलिफंटा ते करंजा अंतर 5 तास 29 मिनिटात पोहून पूर्ण केलं. नवा विक्रम नोंदवल्यानं मयंकवरती राज्यभरातून कौतुकाचा वर्षा. झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा आज शपथविधी. यावेळी 11 मंत्री शपथ घेणार. 640 कोटी रुपयांच्या सायबर फ्रॉडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची मोठी छापेमारी. दिल्ली, गुरुग्राम, जोधपूर, झुंझुनू, हैदराबाद, पुणे आणि कोलकात्यातील 13 ठिकाणांवर छापेमारी केली.
2.5 दशकांनंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी भारतात सोशल मीडियावर पोस्ट करत ममतानं माहिती दिली। 2000 मध्ये ममता कुलकर्णी भारत सोडून परदेशात गेली होती। महाकुंभमध्ये भाग घेण्यासाठी ममता भारतात आली। आसाममध्ये गोमांस विक्रीवर बंदी, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्येही गोमांस दिले जाणार नाही। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांची घोषणा। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत बांगलादेश हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित झाला। बांगलादेशमध्ये जे होतंय ते विदेश नीतीचा नव्हे तर आपल्या धर्माचा मुद्दा आहे। आपण असे गप्प बसू शकत नाही, भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांचं वक्तव्य। मध्य प्रदेशच्या इंदूरमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आक्रोश रॅली काढली। रॅलीमध्ये संघ स्वयंसेवकांसोबतच हिंदू समाजाचे लोक, साधू संत, भाजप कार्यकर्ते आणि व्यावसायिक सहभागी झाले। ब्रिटिश संसदेत बांगलादेशातील हिंदूंच्या छळाचा मुद्दा, हिंदूंची घरं जाळली, पुजाऱ्यांना तुरुंगात टाकलं। हाऊस ऑफ कॉमन्समधील चर्चेत खासदारांचा दावा, तर अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्याचं युनूस सरकारचं आश्वासन। भारत आणि बांगलादेश यांच्यातला तणाव वाढला। बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री 9 डिसेंबरला ढाका इथं जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।